त्या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला होता आणि त्यावेळेस पाहिलं नव्हतं की ही महानगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे काय नाही। पण त्यावेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस पाणी पुरवठा योजना असेल, त्यासोबतच रस्त्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी निधी दिलेला होता। एक विकासाच्या अनुषंगाने या ठिकाणी परभणी शहराला निधी दिला आणि त्यानंतर 2024ला या विधानसभेच्या अनुषंगाने निवडणूक लढवत असताना आम्ही विकासाच्याच अनुषंगाने या ठिकाणी मत मागितलं की परभणी शहरातले अंतर्गत रस्ते असतात, अंडरग्राउंड ड्रेनेज असेल, त्यासोबतच जे परभणी शहर या परभणी शहराचं दुभाजक म्हणजे रेल्वे ट्रॅकच्या अनुषंगानं साखला प्लॉट, परसावत नगर, भीमनगर हे जे झालेलं आहे त्यामध्ये आपण भूमिगत रस्त्याची मागणी केलेली, म्हणजे आश्वासन आम्ही त्या ठिकाणी केलेलं मागितलेलं म्हणजे लोकांसमोर दिलेलं होतं। आणि ग्रामीण भागामधले जे रस्ते आहेत, जे रस्ते की म्हणजे शेत रस्ते असतात, गावाला जोडणारे रस्ते असतात की गावातले अंतर्गत रस्ते असतात, अशा या प्रश्नांमुळे या ठिकाणी परभणी विधानसभा मतदार विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून या ठिकाणी निवडणूक लढवलेली होती। पण या ठिकाणी ग्रामीण भाग असेल आणि काही भाग असतील तर त्या भागामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आश्वासित चेहरा समोर ठेवून त्यासोबतच देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा या ठिकाणी एक आणि अजितदादा या दोघांचे या तिघांचे जे चेहरे आहेत हे विकासाला साथ घालणारे आहेत, त्या अनुषंगाचं या ठिकाणी परभणीमध्ये आम्ही निवडणूक लढवली। आता वोट जिहाद नाही तर काय म्हणायला पाहिजे। आता या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या विकास कोणत्याही प्रकारचा न करता सुद्धा या ठिकाणी ज्या समाजानं आता मुस्लिम समाजानं त्यांच्या भागातलाही विकास झालेला नाही आणि आज त्यांनी जे केले परभणी विधानसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेनं, मग ते बौद्ध समाज असेल, त्यासोबतच मराठा समाज असेल, सगळ्या ओबीसी समाज असेल, या सर्वांनी जे केलेलं आहे ते भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीच्या या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला म्हणजे मला या ठिकाणी भरभरून असं मतदान या ठिकाणी केलेलं आहे। पण त्या ठिकाणचे जर काय मताधिक्य जर काय पाहिलं तर मी काही मताधिक्य जर काय पाहिलं तर त्या अनुषंगानं बघा तुम्ही, मला आता या ठिकाणी बघा 40 आणि त्याला 684 मतदान, हे जे फरक आहे तो सरळ जाणवतोय ना। त्यांच्या जेवढे बूथ आहेत, मुस्लिम समाजाचे जेवढे बूथ आहेत, त्या मुस्लिम समाजाच्या बूथवर जे मतदान झालेलं आहे ते एक वोट जिहादीच्या नुसारच मतदान झालेलं आहे। या ठिकाणी आमचा जो अजेंडा होता तो विकासाचा अजेंडा होता आणि त्यांनी जे मुस्लिम समाजाने जे दाखवून दिलं आहे की त्यांचा वोट जिहादाचा अजेंडा होता। तुम्हाला शहरातूनही लीड आहे? मी शहरातून पण मला लीड आहे, मला ग्रामीण भागातूनही लीड आहे, पण एक विशिष्ट जे बूथ आहेत मुस्लिम समाजाचे जे बूथ आहेत त्या बूथवरूनच एक गठ्ठा मतदान त्या ठिकाणी उभाट्याच्या उमेदवाराला गेलेलं आहे। त्याच अनुषंगाने मी आज या ठिकाणी पत्रकार परिषदेत सांगितलं आले की हा जो प्रकार झालेला हा प्रकार हा वोट जिहादचा झालेला आहे। मी त्याच्यामुळेच म्हणालो की हा विजय त्या समोरच्या उमेदवाराचा नाहीये, हा विजय वोट जिहाद्यांचा आहे। मनावर झालेले त्यांनी त्यांच्या सोयीनुसारच त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे। आज या ठिकाणी बघा तुम्ही जिंतूर मतदारसंघामध्ये यांना केलं, भांबळेंना, गंगाखेडमध्ये उभाट्याच्या उमेदवाराला केलेलं आहे आणि पाथरी मतदारसंघामध्ये तुम्ही पाहिले तर बाबाजानींना केलेलं आहे, बाबाजानी शहीद खान। मग त्यांनी त्यांचा अजेंडा फिक्स होता तर हे वोट जिहादच आहे ना। परभणी जिल्हा वोट जिहादावर विधानसभा लढवली आहे। नाही, मी माझ्या परभणी विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने या ठिकाणी मी बोलायलो। आता ते तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे कोण किती
किती घेतले तर किती रुपयाला विकल्या गेलेले. हा, आता ते काय जास्त सांगायची गरज नाही. मतदारांची कसं आहे? मतदारांना जे पाऊल दिलं आपल्याला कसे आपण नाही, मला मतदारांनी जो 92-93 हजार जे मतदान या ठिकाणी दिलेलं आहे ते एक विकासाच्या अनुषंगानं हे मतदान दिलेलं आहे. निश्चित त्या मतदान रूपी आशीर्वादाला या ठिकाणी ऋण मानून येणाऱ्या काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादाच्या माध्यमातून आम्ही परभणीमधले आमचे व्यंकटराव शिंदे, त्यासोबतच राजेशजी देशमुख, प्रतापभैया देशमुख यांच्या माध्यमातून परभणी शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा निधी या ठिकाणी कमी पडू देणार नाहीत. आपण असाही उल्लेख केला की या आमदाराला सुद्धा निधी आणून देणार नाही किंवा काय नाही, निधी आणू देण्याची ज्याची निधी आणायची मानसिकताच नाही. जर काय मानसिकता असली असती तर 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी परभणीतला चेहरा मोहरा हा बदललेला असता. तर आज तुम्ही पाहिले की तुम्हीच धुळीनं त्रस्त आहेत, तुम्हीच धुळीनं ग्रस्त आहेत, तुम्हीच या ठिकाणी गचक्यामुळं तुमचं आरोग्य धोक्यात आहे. ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि त्याची जर काय मानसिकता असली असती तर त्यांनी नाही का विकासाच्या मुद्द्यावर तो निवडून आलेला असता. ठिकाणी शिवसेनेमध्ये शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आणि त्यासोबतच महायुतीचा भाग या अनुषंगानं मला आज जे माझा मूळ पक्ष आहे म्हणजेच शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी परभणीमध्ये काम करणार आहे. आप देख रहे थे मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव। आपको हमारी ये रिपोर्ट कैसी लगी हमें कमेंट कर ज़रूर बताएं, क्योंकि हमारे हौसला अफजाई के लिए हमें सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो अभी तक अगर आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया हो तो सब्सक्राइब कीजिए। मेरा महाराष्ट्र लाइव, जनता के हित में, जनता के साथ में, जनता की हक की